अहो काय झालं काय सांगू तुम्हाला. आयुष्य अगदी बर्बाद झाल्यासारखं झालेलं आहे. अक्षरशः घरात खायचे वांदे झालेले आहेत. घरामध्ये मुलं सारखी सारखी आजारी पडतात. मुलं उच्च शिक्षित आहेत, मुलांना नोकऱ्या भेटत नाहीयेत. अक्षरशः घरामध्ये पितृदोष आहे, घरामध्ये वास्तुदोष आहे. घरातल्या व्यक्ती पटापट आजारी पडतात. घरातली लक्ष्मी बांधून ठेवलेली आहे, घरामध्ये यश येत नाहीये, कामामध्ये यश येत नाहीये. उद्योगधंदे टाकले होते, कर्जबाजारी झालो. उद्योगधंदे अक्षरशः बंद झालेले आहेत. काय दादा तुम्हाला मी काय सांगू, काय परिस्थिती आहे माझी. गेल्या 3 वर्षापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे. रोज सारामृत वाचतोय, रोज 11 माळी जप स्वामींचा करतोय. पण स्वामी काय माझ्या संकटात मला धावून येत नाहीयेत. एक सांगू का, अंतःकरणापासून सांगतो. स्वामींची प्राप्ती करून घ्यायची आणि जर तुझी परिस्थिती बदलायची तर मी जी आज तुला सेवा सांगतोय आणि आज या सर्वांना स्वामींच्या करवी सेवा मी पोचवतोय, त्या सेवेतनं तुझंही भलं होईल आणि अनेक लोकांचं भलं होईल. हे मी 100% शुअरली सांगतो. कारण ही सेवा स्वामी आईची आहे, दत्त आईची आहे. या सेवेतून अनेक लोकांना फायदे होणार आहेत, अनेक लोकांना लाभ होणार आहेत. लाभ हो फायदे हो नाही झाले तरी चालतील, पण स्वामींची प्राप्ती निश्चितच होणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि 1 दिवसामध्ये तुझी कोणतीही इच्छा असू दे, कठीणातली कठीण इच्छा असू दे, बघ स्वामीराया 1 दिवसामध्ये तुझी इच्छा पूर्ण करतील. फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक मंत्र मी तुला सांगेन, तो मंत्र तुला 11 वेळेस बोलायचा आहे आणि तू मला रिझल्ट सांगायचा आहे. हे लोकही यांचा रिझल्ट कमेंट बॉक्स मध्ये सांगतील. दत्त 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 दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. श्री राम जय राम जय जय राम. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनेक लोकांची यांच्याप्रमाणेच कंडिशन आहे. हे सांगत होते ना की यांच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम आहेत. हे सर्व तुमच्याही जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत. तुम्हीही कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहात, पण प्रचिती अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येत नाहीये. तुमची परिस्थिती सुधरत नाहीये. आता तुम्ही नाना तऱ्हेचे व्हिडिओ पाहताय, पाहण्याबद्दल माझं दुमत नाहीये. अनेक प्रकारच्या सेवा करताय, करण्याबद्दलही माझं दुमत नाहीये. पण जे शाश्वत आहे, जे शाश्वत आहे ते तुम्ही घेत नाहीये. जे नश्वर आहे त्या गोष्टींच्या तुम्ही मागे लागताय. तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करायची, स्वामी आईची प्राप्ती करायची, दादाजी आजची सेवा सांगणारे ती सेवा तुम्ही फक्त 1 दिवस करून पहा. 1च दिवस सांगतोय, जास्त पण नाहीये. यांनाही सांगितले, तुम्हीही ऐका. तर आता कोणती अशी सेवा आहे 1 दिवसात करण्यासारखी, तर खूप पॉवरफुल सेवा आहे. याच्यातून तुमचे अनेक प्रकारचे रोग बरे होतील. याच्यातून तुम्हाला दिव्यत्वाची अनुभूती येईल. तुमच्या घरातील बाधा अक्षरशः पळून जातील आणि स्वामी नामाचं कवच एक प्रकारे तुमच्या आजूबाजूला निर्माण होईल. मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला जगामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करायची तर त्या गोष्टीसाठी आपण सतत प्रयत्न करायचे असतात. आपण मध्येच हारून त्या गोष्टी सोडायच्या नसतात. आता स्वामी आपल्याला का देत नाहीयेत, का आपल्या नशिबात या गोष्टी मिळत नाहीये, याचा थोडासा विचार करायचा. शांत एखाद्या ठिकाणी बसायचं आणि विचार करायचं. मी गेल्या 3 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मी 108 असेल, 51 असेल, 11 असेल सारामृत पारायणाचे संकल्प केलेले होते आणि संकल्प करून सेवा केली. पण तरी पण घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत. का प्रॉब्लेम चालू आहेत? छोटे मोठे मला अनुभव आले सेवेत नाही, पण माझ्या बाबतीत या गोष्टी का घडतात? मला यातून बाहेर पडण्याचा रस्ता स्वामी का दाखवत नाहीयेत? स्वामींचं दर्शन मला का होत नाहीये? मी नित्य नेमाने गेले 3 वर्षापासून 11 माळी जप करतोय स्वामींचं.
स्वामींचा जप करतोय, पण त्या जपामध्ये मला यश येत नाहीये, माझं कोणतंच काम बनत नाहीये आणि असंही जाणवत नाहीये की स्वामीराया माझ्या आजूबाजूला आहेत. खरं आहे, जे वास्तव सत्य आहे ते बोलतोय मी. तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुमच्या बरोबर जर या गोष्टी होत असल्या तर. मी असत्य तुम्हाला कधीही सांगणार नाहीये. जे सत्य आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओतनं नेहमीच सांगत असतो. आता अनेक लोकांना या सेवा करून अनुभव आले असतील. निश्चितच त्या लोकांनी स्वामींच्या मार्गामध्ये भक्ती केली असेल, प्रामाणिकपणे स्वामींना शरण गेले असतील. त्याच वेळेस स्वामींनी त्यांना निश्चितच फळप्राप्ती दिली असेल. पण आपल्याला या कलियुगामध्ये एक्झॅक्टली करायचंय काय? प्रत्येक जीव जन्माला येतो त्यावेळेस त्याचं जे प्रारब्ध असतं ते ब्रह्मदेव फळावर लिहून पाठवत असतात आणि त्या प्रारब्धानुसार सुख असेल दुःख असेल त्या जीवाला भोगण्यासाठी येत असतात. मग आता आपल्या जीवनामध्ये अत्यंत असे दुःख आलेले आहेत, अत्यंत असा त्रास आलेला आहे. अनेक लोकांनी आपली साथ सोडलेली आहे. आपले नातेवाईक आपल्याला विचारत नाहीयेत, समाजातील लोक आपल्याला विचारत नाहीयेत. आपल्याला पाहिलं की लांबूनच निघून जातात, आपल्याला पाहिलं की दरवाजा लावतात, आपला फोन गेला की फोन स्विच ऑफ करतात. जर अशी कंडिशन तुमच्या जीवनामध्ये झालेली असली तर निश्चितच तुम्ही थांबलं पाहिजे. का थांबलं पाहिजे? तर मी तुम्हाला आज जो सत्य मार्ग सांगेन त्या मार्गातून तुमच्याबरोबर ज्या पण गोष्टी वाईट झालेल्या आहेत, तुमच्यावर आलेली जी संकट आहेत ती संकट स्वामीराया अक्षरशः दूर करतील. तुमच्यापासून जी लोक लांब गेलेले आहेत तेच लोक तुमच्या मागे मागे पळू लागतील. एवढं सत्य मी तुम्हाला सांगतो, कारण हे अनुभव मी माझ्या स्वतःचा सांगतोय. कुणीही विचारत नव्हतं, पण आज लाखो लोक दादा दादा आपुलकीनं बोलतात, दादाला फोन करतात, विचारतात. का विचारतात? कारण ते दत्त नामाचं कवच आहे, दत्ताईची ताकद आहे. मेरी भक्ती और गुरु की शक्ती, आदेश अलक निरंजन. मी का म्हणत असतो? माझे सद्गुरु गोंदवलेकर महाराजांची जी सेवा मार्ग आहे तीच नामाची सेवा मार्ग मी लोकांना सांगत असतो. शाश्वत नाम आपण घेत राहिलं पाहिजे, नामामध्ये आपण दृढ राहिलं पाहिजे, नामाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. जसं हा देह किंवा हे शरीर आपण चालवण्यासाठी रोज त्याच्यामध्ये अन्नाची भर करत असतो, तसंच या 84 लक्ष योनीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी रोज आपण श्वासावर नाही जमलं तर कुठेही काही काम करता करता राम 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 किंवा दत्त 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 नामस्मरण केलं पाहिजे. पहिल्यांदा अवघड आहे. नाम घेताना असं वाटतं की एखादं कारल्याचा ज्यूस पाजलेला आहे, कारण पहिल्यांदा अनेक लोक खूप जोमाने नामस्मरण करतात, असं एक्साइटेड असतात. असं वाटतं की आज आपण नाम घेतोय, एकदम आपल्याला 11,000चं टार्गेट आहे, मला आज दिवसामध्ये 11,000 नामस्मरण दत्त नामाचं करायचंय, स्वामी नामाचं करायचंय आणि मी पटापट माळा जपणार आहे आणि मी आज माझ्या खात्यामध्ये पुण्य साठवून घेणार आहे. अनेक लोकांची कंडिशन आहे, 11,000च्या मागे लागत ते नाम घेत राहतात. पण मी सांगेन कसंही तुम्ही घेताय, साखर कशी असते, साखर गोड असते, कशीही खाल्ली म्हणजे दुधामध्ये जर घेतली तर ती गोडच लागणार आहे, जेवणात टाकली तर ती गोडच लागणार आहे, चहात टाकली तर ती गोडच लागणार आहे. तसंच नामाचं आहे, कसंही घेतलं तर ते नाम तुम्हाला फलित होणार आहे, ते नाम तुम्हाला नक्कीच पुण्य मिळवून देणार आहे. पण थोडीशी पद्धत आपण चेंज केली पाहिजे. तुम्ही 11,000 जे नामस्मरण करताय ते 11,000 न करता जर तुम्ही 11 वेळेस प्रामाणिकपणे नामस्मरण करताय तर 11 कोट वेळा नाम घेतलेल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. हे दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय, कारण ते अनुभव माझ्याकडे आहेत. त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. एक विनंती फक्त, दत्त आईला टाकस तोपर्यंत दत्त आई धावून येते, एवढी माझी कंडिशन झालेली आहे. मी अनेक वेळा संकटात असल्यावर फक्त महाराजांना कळकळीची विनंती करतो आणि महाराज ते संकट अक्षरशः दूर करतात. ही आहे माझी भक्ती, प्रामाणिक भक्ती.
आपण अनेक लोकांना जीवनामध्ये मदत केली पाहिजे, गरिबांची मदत केली पाहिजे, पशुपक्ष्यांवर आपण दया केली पाहिजे, तरच या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साध्य होतात. आपण आपला स्वभाव एकदम सामान्य ठेवला पाहिजे, परंतु या गोष्टी भक्तीमध्ये कधी आणल्या नाहीत पाहिजेत. ठाम विश्वास स्वामींच्या चरणामध्ये आपला राहिला पाहिजे. कधी असं म्हटलं नाही पाहिजे की काय झालं, 3 वर्ष झालं आणि त्या स्वामींनी माझं काय दिलं. 3 वर्ष मी सारामृत वाचतोय, 3 वर्ष झालं 11 माळी जप करतोय, पण स्वामींनी माझं काहीच केलं नाहीये. स्वामींनी मला आणखीनच खड्ड्यात टाकलं आणि आता मी स्वामींचं सोडतोय आणि मी स्वामींच्या सेवेमध्ये राहणार नाहीये, स्वामी या जगातच नाहीयेत, असं अनेक लोक म्हणतात, फ्रस्ट्रेट होतात. ते लोकांना नकारात्मक ऊर्जेने ग्रासलेले असते आणि ती लोक आपल्या भक्ती मार्गामध्ये पुढच्या रस्त्याला लागत नाहीयेत, त्यांचे पाय ओढले जातात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अनेक ठिकाणी सेवा मार्ग बघताय, बघण्याबद्दल काय नाही, पण काही ठिकाणी असा चुकीचा सेवा मार्ग तुम्हाला देण्यात येतो की त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणताच फायदा होत नाहीये. मी तुम्हाला सांगेन, जोपर्यंत तुमचं अंतःकरण शुद्ध होणार नाहीये, अंतःकरण शुद्ध करण्यासाठी तुम्हाला नामाची गरज आहे, नामस्मरणाची गरज आहे, आणि शरीर शुद्ध होण्यासाठी सात्विक अन्नाची गरज आहे. मग हे सात्विक अन्न आपण आपल्या जीवनामध्ये खाल्लं पाहिजे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन, स्वामींची प्राप्ती करायची तर तुम्हाला मद्यपान असेल म्हणजे दारू असेल, आणि दुसरं म्हणजे मांसाहार म्हणजे नॉनव्हेज असेल, या 2 गोष्टी पूर्णपणे घरामध्ये बंद कराव्या लागतील. या गोष्टी बंद करणार नाहीये तर तुम्ही 3 वर्ष काय, 13 वर्ष काय, किंवा 30 वर्ष काय, किंवा 30 जन्म काय, तुम्हाला स्वामींची कृपा भेटणार नाहीये. हे त्रिवार सत्य या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतोय. दादाचे शब्द का फेल होत नाहीयेत, कारण दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतो. मला कुणाकडून 1 रुपया कमवायचा नाहीये, किंवा मला इस्टेटही बांधून अमर व्हायचं नाहीये, किंवा मोठा व्हायचं नाहीये, किंवा मला समाजात कोणतंही नाव मला कमवायचं नाहीये. पण जे भटकलेले आहेत, रंजलेले गांजलेले जे लोक आहेत, ज्या लोकांचं शोषण होतंय, ज्या लोकांना लुटलं जाते, त्यांच्यासाठी मला प्रामाणिकपणे काम करायचंय. हेच ओळखून स्वामी रायांनी, दत्ताईने डोक्यावर हात ठेवला आणि हे कार्य माझ्याकडे सोपवलेलं आहे. अनेक लोकांचे अनुभव तुम्ही चॅनलला पाहिले असतील. अशक्य अशा गोष्टी अनेक लोकांच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत. अक्षरशः अनेक लोकांनी स्वतःच्या जीवनाची आशा सोडून दिलेली होती, पण त्यातूनही आपल्या चॅनलला जी सांगितलेली सेवा होती त्या सेवेतनं दत्ताईने बाहेर काढले. पण मी आजची जी सेवा सांगणार आहे ती सेवा थोडीशी वेगळी आहे. ही सेवा स्वामी आईची आहे, स्वामी समर्थ महाराजांची आहे. 2024 मध्ये फक्त तुम्ही ही सेवा करून पहा. आयुष्याचं कल्याण नाही झालं तर परत दादा व्हिडिओ बनवणार नाहीये. अनुभव नाही आले तर बोला श्री स्वामी समर्थ. नक्कीच. आता तुम्हाला जर कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करायची तर तुम्ही पहिल्यांदा शांत झालं पाहिजे. शांत होणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या अंतःकरणामध्ये खूप असा गोंधळ उडालेला असतो. आपण एखादी गोष्टी प्राप्त करण्यासाठी खूप उत्साहित असतो किंवा एक्साइटेड असतो, पण आपण शांत राहिलं पाहिजे. बघा, सर्व मोहमाया आहे, सगळी मोहमाया आहे आणि या मोहमायेमध्ये आपण फसलेलो आहे. आता सर्व इच्छा प्राप्ती करण्यासाठी तर आपण 84 लक्ष योनीमध्ये भटकत आहे, कारण कुठल्या ना कुठल्या जीवाची कुठली ना कुठली इच्छा अपूर्ण राहिलेली असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच तो जन्म घेत असतो. पण जो सुखदुःखांच्या पलीकडे गेलेला आहे, म्हणजे जो आत्मानंदामध्ये आहे, परमात्म्यामध्ये जो लीन आहे, त्याला कोणत्याही इच्छा प्राप्त करण्याची गरज राहत नाहीये, किंवा त्याच्या इच्छा भगवंत अपूर्ण ठेवत नाहीयेत. त्याला सर्व गोष्टी भगवंत हजारो हाताने देत असतात. हे त्रिवार सत्य मी तुम्हाला व्हिडिओतनं सांगतो. तर आता सोपी आणि साधी ट्रिक सांगणार आहे, बघा, पटलं तर बघा. तर आता काय करायचंय तुम्हाला सांगतो. रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर
बेडवर असाल, अंथरुणावर असेल तिथंच बसा, मांडी घालून बसा. बसल्यानंतर दोन्ही भुवयांच्या मधोमध स्वामी समर्थ महाराजांची जी सुरेख मूर्ती असेल किंवा स्वामींचं स्वरूप तुम्हाला आठवायचंय. असं आठवायचंय की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये वटवृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि सर्व सेवेकरी आजूबाजूला आहेत आणि त्या सेवेकऱ्यांमध्ये तुम्हीही आहात. तुम्ही स्वामींचे पाय दाबताय, तुम्ही स्वामींची सेवा करताय. सर्व आनंदित तिथलं वातावरण आहे. हे तुम्हाला फक्त 5 मिनिटं आठवायचंय. आठवल्यानंतर स्वामींकडे पाहायचंय, हात जोडायचे आणि स्वामींना एक कळकळीची विनंती करायची. हे स्वामी राया, मी तुमचा दास आहे, मी तुमची दासी आहे, मी तुमचा मुलगा आहे, मी तुमची मुलगी आहे. हे स्वामी राया, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. मी तुमचं बाळ आहे ना. माझ्या जीवनामध्ये स्वामी राया ही अमकी अमकी एक गोष्ट आहे, ही इच्छा आहे. ती इच्छा कित्येक वर्ष झाली पूर्णच होत नाहीये. स्वामी राया, तुझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही रे. स्वामी, तुम्ही मनात आणलं तर तुम्ही सहज भक्ताला देता, पण माझीच परीक्षा का बघता? माझं प्रारब्ध खराब आहे का, माझी वेळ खराब आहे का, माझ्यावर कुणी डाव साधते, शत्रू आहेत का, कुणी काही करून पाठवलेलं आहे? भगवंता, मला चरणामध्ये घ्या आणि माझ्या मागचा सर्व त्रास घालवा. फक्त रोज संध्याकाळी ही प्रार्थना करा. साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे. ही प्रार्थना स्वामींना तुमच्याकडे खेचून आणेल. दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय आणि 11 वेळेस अंतःकरणापासून इथून हृदयातून फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा. आता ही सेवा तुम्ही केली. आता ही सेवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायची आणि दिवसभरात तुम्हाला जर वेळ सापडला तर एक अगरबत्ती लावून तुम्हाला श्री स्वामी समर्थ महामंत्र जपायचा आहे. अगरबत्ती संपस्तोपर्यंत. आयुष्य बदलेल. आयुष्य नाही बदलले तर दादा परत व्हिडिओ बनवणार नाहीये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.